नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन्स ऑफिसर्स. मित्रांनो, समोरच्या येणाऱ्या सरळ सेवा भरतीच्या परीक्षेच्या अंतर्गत मी रोज नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला देतोय. रोजचे 10 क्वेश्चन टॉपिक वाईज आतापर्यंत तुम्हाला देत आलेलो आहे, जे TCS आणि IBPS मार्फत विचारल्या गेलेले आहेत आणि समोरही त्या टाईपचे प्रश्न तुम्हाला समोर परीक्षांना बघायला मिळतील. शिवाय आज आज टॉपिकशी रिलेटेड नाही तर न्यूमरिकल ॲबिलिटीशी रिलेटेड काही प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत आणि त्या प्रश्नांना सोडवण्याचे जे ट्रिक्स किंवा इन्स्टंटली 5 ते 10 सेकंदामध्ये कशा पद्धतीने त्या प्रश्नांची उत्तरे काढायला पाहिजे न्यूमरिकल ॲबिलिटीचे, जे तुम्ही समोरच्या येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला त्या त्या न्यूमरिकल ॲबिलिटीजवर प्रश्न डेफिनेटली सापडतील. आणि ते जे 5 ते 10 सेकंदामध्ये जर सोडवायचं आहे तर त्या पद्धतीला म्हणतात सीड मेथड. तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देताय आणि तुमच्या त्या परीक्षेमध्ये गणित हा विषय जर असेल, गणित बुद्धिमत्ता हा विषय असेल आणि तुम्हाला जर सीड मेथड काय आहे हे जर माहिती नसेल तर तुम्ही खूप मागे या मित्रांनो. लक्षात घ्या की सीड मेथड काय आहे हे तर मी तुम्हाला सुरुवातीला समजावून सांगणार आहेच. शिवाय मोठे मोठे किचकटशे कॉम्प्लिकेटेड उदाहरणं जे भयंकरशे दिसतात राक्षसासारखे, त्याला 5 ते 10 सेकंदामध्ये त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही, त्याच्या आतमध्ये कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात याबद्दलची चर्चा आज आपण या सेशनमध्ये करणार आहोत. तर जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देताय आणि तुम्हाला सीड मेथड माहिती नाही तर तुम्ही खूप मागे आहात हे लक्षात घ्या. तुम्हाला सीड मेथड आली पाहिजे त्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सीड मेथड. काय असतं सीड मेथड त्याला आधी आपण समजून घेऊया आणि मग खूप सारे क्वेश्चन्स या सेशनमध्ये सीडचा वापर करून आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. चला, सीड मेथड काय असतं तर खाली लिहून दिलेलं आहे बघा, सिंगल डिजिट नंबर. सीड मेथड म्हणजे काय? सीड मेथड म्हणजे सिंगल डिजिट नंबर, म्हणजे एक अंकाची संख्या असायला पाहिजे. की फॉर एक्झाम्पल की समजा 28 ही संख्या आहे, समजा 28 ही संख्या आहे, तर 28 ही जी संख्या आहे ही सिंगल डिजिट नाही आहे, ही सिंगल डिजिट नाही आहे, ही 2 डिजिटची आहे. किती डिजिटची आहे? 2 डिजिटची. याला सिंगल डिजिटमध्ये फॉर्म करायचं आहे, तर सिंगल डिजिटमध्ये फॉर्म करत असताना या संख्येमध्ये जे अंक वापरले आहेत त्यांची बेरीज करायची आहे तुम्हाला. यामध्ये वापरला आहे 2 प्लस दुसरा अंक वापरला आहे 8 अधिक 2 यांची बेरीज करून घेणे. 8 अधिक 2 यांची बेरीज केली तर ती होते 10. आपल्याला पाहिजे सिंगल डिजिट नंबर, बट इथे सुद्धा सिंगल डिजिट नंबर तुमचा तयार झालेला नाही आहे, तर यांची सुद्धा बेरीज करा. 1 अधिक 0 जर कराल, 1 अधिक 0 तर तो तयार होतो 1. आता तुम्हाला मिळतोय सिंगल डिजिट नंबर, म्हणजे हा जो 28 ही जी संख्या आहे याचा सीड म्हणता येईल तुम्हाला, तो तयार होतो 1. याचा सीड तयार होतो 1. आता तुम्हाला परीक्षांमध्ये जे प्रश्न असतील ते 2 डिजिटमध्येच नाही तर 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट, 6 डिजिट अशामध्ये पण असतील. तर हळूहळू त्याला एक्सपांड करूया. आधी तर सर्वात आधी सीड कसा तयार केला जातो त्याला शिकून घेऊया. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा बरं का, तुमच्या खूप कामाचा व्हिडिओ हा मिळणार आहे तुम्हाला. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि इन्स्टंटली आन्सर कसे काढले जातात त्याला. की समजा मी समोरची संख्या घेतो 3, 4 आणि 6, 346. मला या संख्येचा सीड तयार करायचा. मला या संख्येचा 3 अंकांची संख्या आहे, 3 डिजिटची, याचा मला सिंगल डिजिटमध्ये फॉर्म करायचा आहे हा नंबर. तर मी या तिघांची बेरीज करून घेईल. 3 अधिक 4 7, 7 अधिक 6 13. किती तयार झाली? ती 13. सिंगल डिजिटमध्ये फॉर्म झालेली नाही आहे, 13 ही डबल डिजिटमध्ये आहे. तर मी पुन्हा या दोघांची बेरीज करेन. 1 अधिक 3 तो होतोय 4 आणि 1 अधिक 3 4 तयार झालाय. हा तयार व्हायला पाहिजे. माझ्या या 346 या संख्येचा सीड काय तयार होईल? तो तयार होईल 4. राईट. अंकांची संख्या पुन्हा वाढवूया की 5 to 9 4. आता 4 डिजिटमध्ये घेतलाय मी ही संख्या. 4 डिजिटमध्ये या 4 डिजिट पासून तुम्हाला सिंगल डिजिट नंबर म्हणजे सीड तयार करायचा आहे. चला करूया या सर्वांची बेरीज. 5 अधिक 2 झाले 7, 7 आणि 9 16, 16 आणि 4 झाले आहेत 20.
सिंगल डिजिट तयार झालेली नाही आहे. पुन्हा या 20ला सिंगल डिजिट मध्ये तयार करूया. 2 अधिक 0, 2 अधिक 0 तो तयार होत आहे 2. म्हणजे या संख्येचा सीड म्हणता येईल 2. 5294 यांचा सीड सिंगल डिजिट नंबर काय तयार होत आहे? 2 तयार होत आहे. कधी कधी काही काही संख्या डेसिमल पॉइंट मध्ये पण येतात, की समजा 732.65. कधी कधी तुम्हाला डेसिमल पॉइंट मध्ये पण संख्या तयार होईल. बट डेसिमल पॉइंट मध्ये जरी संख्या असेल तरी हरकत नाही, तुमचा सीड मात्र हा साधारण नंबर मध्ये तयार व्हायला पाहिजे. तर इथे सुद्धा सीड तयार करताना या सर्व अंकांची बेरीज करून घेऊया. 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12 आणि 6 18, 18 आणि 5 23 तयार झाला आहे. तो 23 हा 2 अंकांमध्ये याला आपल्याला फॉर्म करायचा आहे सिंगल डिजिट नंबर मध्ये. तर या दोघांची पण बेरीज करूया. 2 अधिक 3 तो तयार होत आहे 5. म्हणजे सीड या संख्येचा सीड म्हणता येईल तुम्हाला तो 5 तयार होईल. सिंगल डिजिट मध्ये फॉर्म करणे आहे. आणि या सीड मेथडचा वापर किती इन्स्टंट आणि किती फास्ट होतो हे तुम्हाला लवकरच, जर कंटिन्यू व्हिडिओ बघाल शेवटपर्यंत, तर तुम्हाला कळेल की या सीड मेथडचा वापर किती आहे. आणि पुन्हा या सीड मेथडचं एक महत्त्वाचं काम सांगतंय की तुम्हाला परीक्षांमध्ये जितके प्रश्न विचारण्यात येतात त्या प्रश्नांच्या अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्न, समजा 25 प्रश्न असतील तुम्हाला गणिताचे, तर 12 पेक्षा जास्त प्रश्न सीड मेथडने सॉल्व्ह केले जातात. पण तुम्हाला सीड मेथड आधी करता आली पाहिजे. तर हे जस्ट इंट्रोडक्शन देत आहे की सीड कसा तयार केला जातो. आता या सर्वांची आपण बेरीज केली आहे बरं का. या सर्व अंकांची बेरीज करून सिंगल डिजिट फॉर्म केलेला आहे. बट या सर्व अंकांची बेरीज ही करावी लागत नाही. इनफॅक्ट या सीड मध्ये एक अंक असतो 9. सीड मध्ये एक अंक असतो ज्याची किंमत नेहमी असतं 0. 9 या अंकाची किंमत या मेथड मध्ये नेहमी 0 असतं. शिवाय 9च्या टेबलमध्ये येणारे 9 दुने 18, 9 त्रिक 27, तर यांची किंमत सुद्धा 0 असतं. की 9 दुने होतो 18. 18 मध्ये बघा 1 अधिक 8 या दोघांना सीड तयार केला. 1 अधिक 8 तो तयार होतो हा 9च. आणि 9 म्हणजे 0 म्हणजे 18 म्हणजे पण 0. शिवाय 9च्या टेबलमध्ये समोर 27 येतो, 36 येतो, 45, 54. हे सर्व जे 9च्या टेबलमध्ये येणारे जे आहेत त्या सर्वांचा सीड हा 0 गृहीत धरला जातो. 9 हा जो अंक आहे याची काहीही किंमत नाही, तो असतो 0. तर ज्या पद्धतीने आपण बेरीज करून सीड तयार केलाय, बेरीज करून, जसं हा 28 होता, हा 28 होता, याचा सीड इथे या 28 मध्ये तुम्हाला 9 हा अंक कुठेच दिसत नाही. त्यामुळे या दोन्ही अंकांची बेरीज केली. 2 अधिक 8 10, 10 म्हणजे 1 अधिक 0 1. तर जिथे 9 मिळत नाही तिथे तर तुम्हाला बेरीजच करणे. बट समोरच्या संख्या जर बघत असाल, जसं हा 346 बघा, 346 ज्याचा सीड तयार झाला होता 4, तर या 346 मध्ये 9 मिळतो का तुम्हाला शोधून बघा. 9 मिळतो का? तर तुम्ही म्हणाल नाही सर 9 हा अंक मिळत नाही. 9 हा अंक मिळत नाही. पण काही अंकांची बेरीज मिळून जर 9 तयार होत असेल, काही अंकांची बेरीज मिळून जर 9 तयार होत असेल, तर तो 9 बरोबर 0 तुम्हाला म्हणजे त्याला हाकलून देता येईल. 0 हा कन्सिडर करता येईल, गृहीत धरता येईल. जशा 346 मध्ये बघा 3 आणि 6 यांची बेरीज जर केली तर 9 तयार होत आहे. 3 अधिक 6 9, आणि 9 म्हणजे 0 आहे. म्हणजे या 3 अधिक 6 9 ला आपल्याला हाकलून देता येईल. तर शिल्लक काय राहिला इथे? शिल्लक राहिलाय 4. म्हणजे डिरेक्टली तुम्हाला म्हणता येईल या 346चा सीड तयार होईल 4. आणि हा 4 सीड आपण बेरीज करून काढला. या सर्वांची बेरीज करून आपण 4 सीड तयार केला होता. तर प्रत्येक वेळेस बेरीज करत बसण्याची गरज पडत नाही. जर 9 इलिमिनेट होत असतील, इलिमिनेट म्हणजे काही अंकांची बेरीज मिळून 9 तयार होत असेल, तर त्याला हाकलून द्या, त्याचं काहीही काम नाही. कारण 9ची किंमत ही असतं नेहमी 0. राईट. समोरच्या संख्येमध्ये बघा इथे यांची बेरीज करून आपण सीड तयार केला होता 2. बेरीज करून सीड तयार केला होता 2. आता इथे बेरीज न करता 9 ला हाकलून देता येईल का? 9 ला इलिमिनेट करता येईल का बघा. तर 5294 मध्ये 9 तर दिसतोय, यस, त्याला इलिमिनेट करता येईल. पुन्हा हा 5 अधिक 4 9 याला पण इलिमिनेट करता येईल. शिल्लक काय राहिलाय? तर शिल्लक राहिलाय 2. म्हणजे तुम्हाला डिरेक्टली म्हणता येईल की 5294चा सीड 2 तयार होतो, जो बेरीज केल्यानंतरही तयार झाला होता.
काहीही फरक पडत नाही जर 9 ला इलिमिनेट केलं तर, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला बेरीज करत बसण्याची गरज पडत नाही. शिवाय शिवाय ही शेवटची संख्या बघा, ही डेसिमल पॉईंटमध्ये दिसतंय 5 डिजिटची डेसिमल पॉईंटमध्ये आहे. डेसिमल पॉईंटमध्ये जरी असेल संख्या हरकत नाही, त्याचा सीड मात्र सिंपल डिजिटमध्येच तयार व्हायला पाहिजे. जसं या संख्येचा सीड तयार झाला होता 5, तर इथून जर 9 इलिमिनेट होत असतील तर त्याला इलिमिनेट करून टाकूया. बघा 7 आणि 2 झाले आहेत 9, हाकलून दिलेत. पुन्हा हा 3 आणि 6 हा सुद्धा 9 होत आहे, शिल्लक राहिला इथे 5, म्हणजे या संख्येचा सीड तुम्हाला म्हणता येईल 5. तर सर्वात आधी सर्वात पहिलं काम, जर सीड मेथड तुम्हाला वापर करायचा असेल तर तुम्हाला प्रॉपरली सीड तयार करता आले पाहिजे. दिलेली कुठलीही संख्या असो, त्याचा सीड जर तुम्ही अचूक तयार करत असाल तर तुम्हाला खूप फास्ट गतीने या सीड मेथडचा वापर करून वेगवेगळे प्रश्न सहज सॉल्व्ह करता येतील. राईट. कधी कधी काय होईल की तुम्हाला 9 मिळणार नाही, कधी कधी असं येईल की संख्येमध्ये 9 मिळणार नाही, तर 9च्या टेबलमध्ये 18 येतो, 18 तुम्हाला शोधायचे असतात. 18ला पण इलिमिनेट करता येईल. जसं फॉर एक्झाम्पल जर सांगायचं असेल तर, की समजा 2-3 संख्या मी अशा घेत आहे जिथे 9 तयार होणार नाही, की समजा 26266 या संख्येचा जर मला सीड तयार करायचा असेल, या संख्येचा जर मला सीड तयार करायचा असेल तर मी या सर्वांची बेरीज करील. 2 आणि 6 8, 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 16 आणि 6 22. काय तयार झालाय तो 22. 22 सिंगल डिजिट तयार झालेला नाही आहे, तर या दोघांची पण बेरीज करू. 2 आणि 2 4, म्हणजे काय तयार होतो सीड इथे 4, जर बेरीज केली तर. पण जर तुम्हाला 18 शोधता आले, इथे 18 काही अंकांची बेरीज मिळून जर 18 तयार होत असेल तर इन्स्टंट सीड फाइंड आउट करता येईल. जसं बघा 6 6 6 झाले ते 18, 6 अधिक 6 12, 12 आणि 6 18, 18 म्हणजे पण 0 होतो, तर त्याला इलिमिनेट करता येईल. शिल्लक काय राहिलं तुमच्याकडे, हा 2 राहिला आणि हा 2, तर 2 अधिक 2 यांची बेरीज केली तर सीड असा पण 4च तयार होतो. तर तुम्हाला 9 किंवा 18 दोघांना पण इलिमिनेट करता येईल. की समजा एखादी संख्या घेतली मी की 7853, आता या संख्येमध्ये 9 शोधण्याचा प्रयत्न कराल, जसं यामध्ये वरच्या संख्येमध्ये 9 तयार होत नव्हते तर आपण 18ला फोकस केला. या संख्येमध्ये पण 9 तयार होऊ शकतात का, जर फोकस करून बघाल तर तुम्हाला कोणत्याच संख्यांची बेरीज तयार करून 9 तयार करता येणार नाही. तर अशा वेळेस 18 तयार होतात का, बघा 18 तयार होतात का, तर इथे बघा 7 आणि 8 15, 15 आणि 3 18, 18 म्हणजे 0, त्याला कट करता येईल. तर रिमेनिंग जो असेल तो 5 तुमचा सीड असायला पाहिजे. इनफॅक्ट या सर्वांची जर बेरीज केली, 7 आणि 8 15 आणि 5 20, 20 आणि 3 23, हा तयार होतो 23, आणि याचा सीड तयार करायचा असेल तर 2 अधिक 3 म्हणजे तो 5च तयार होईल. जो इथे डिरेक्टली 18ला इलिमिनेट करून आपण 5 तयार केलाय, तो सीड सारखाच तयार करेल, सीड मध्ये फरक पडणार नाही. तर जिथे 9 कट होत नसतील किंवा लांब लचक संख्या दिसत असेल 5-6 डिजिट 7-8 डिजिटची, तर 18 इलिमिनेट होतात का बघणे आहे, कारण 18ची किंमत सुद्धा आपल्याला 0च गृहीत धरते. याशिवाय काही संख्या अशा असतील जिथे 9 पण मिळणार नाही आणि 18 पण मिळणार नाही. जसं फॉर एक्झाम्पल समजा 156 ही संख्या घेतोय. आता या 156 मध्ये जर बघाल तर कोणत्या संख्यांची बेरीज मिळून 9 तयार होणार नाही, शिवाय 18 पण तयार होणार नाही. आणि ज्यावेळेस 9 किंवा 18 हे कुठेच मिळत नसतील त्यावेळेस त्या सर्व अंकांची बेरीज करून तुम्हाला सीड सिंगल डिजिट मध्ये तयार करणे आहे. तर इथे या सर्व अंकांची बेरीज करा. 1 अधिक 5 6, 6 अधिक 6 12, किती आली आहे बेरीज 12. पण आपल्याला पाहिजे सिंगल डिजिट मध्ये, 12 हा सिंगल डिजिट नाही आहे, तर इथे 1 अधिक 2 यांची पुन्हा बेरीज करा. 1 अधिक 2 तयार झालाय 3, म्हणजे हा जो 156 आहे ही जी संख्या आहे याचा सीड तयार होईल 3. राईट. हा सर्वात प्रायमरी स्टेज आहे की सीड कसा तयार केला जातो. जर तुम्हाला सीड प्रॉपरली तयार करता येत असेल तर याचा वापर सुद्धा तुम्हाला करणे शिकवत आहे. याचा वापर कसा करायचा, पण त्यापूर्वी एक की सेंटेन्स सांगतोय. की सेंटेन्स म्हणजे हा जो सीड आपण वापर करणार आहे त्याचा की सेंटेन्स म्हणजे सीड ऑफ द क्वेश्चन इज ऑलवेज द सीड ऑफ द आन्सर. म्हणजे प्रश्नाचा जो सीड असतो, प्रश्नाचा सीड बरोबर
बरोबर उत्तराचा सीड, हा ही तुमचा की सेंटेन्स आहे. याला बिलकुल हा आपला कॉन्सेप्ट आहे ऍक्च्युली, बरं का. हा जो मी हायलाइट करून दिलाय, तुम्हाला लिहून दिलाय, आपला कॉन्सेप्ट काय आहे की प्रश्नाचा जो सीड तयार होतो, सीड म्हणजे सिंगल डिजिट, जो काही तुम्हाला प्रश्न दिला असेल त्याचा जो काही सिंगल डिजिट तयार होत असेल म्हणजे सीड तयार होत असेल, तर तोच सीड उत्तराचा पण तयार होतो. होतो म्हणजे होतो, डेफिनेटली होतो, 100% होतो. की प्रश्नांचा सीड आणि उत्तराचा सीड हा दोघांचा पण सीड सारखा असायला पाहिजे. जो सीड तुमच्या प्रश्नाचा तयार होईल तोच सीड तुमच्या उत्तराचा तयार होईल. होईल म्हणजे होईलच. तर तुमचा कॉन्सेप्ट आहे हा हा जो मी इथे डब्बा तयार करून दिलाय, या कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला किचकटशे कॉम्प्लिकेटेडशे क्वेश्चन्स, मोठे मोठे भयंकरशे क्वेश्चन्स सहज डील करता येतील 5 ते 10 सेकंदाला. ज्या प्रश्नांना सोडवायला तुम्हाला 3-4-5 मिनिटं लागतात, मिनिट, त्या प्रश्नांना 3-4-5 सेकंदामध्ये सोडवून घेऊन जा बाय युजिंग सीड, सीडचा वापर करून. तुम्हाला प्रॉपरली सीड तयार करता येत असेल तर प्रश्नांची उत्तरे पण तयार होतील. तर हा आहे आपला कॉन्सेप्ट. आता या कॉन्सेप्टवरून तुम्हाला 10 क्वेश्चन्स जे याच्या पूर्वी परीक्षांमध्ये आलेले आहेत, असे प्रश्न 10 प्रश्न महत्वाचे घेऊन आलेलो आहे की न्यूमरिकल ॲबिलिटीमध्ये येणारे प्रश्न सीडच्या माध्यमातून इन्स्टंटली कसे सॉल्व्ह केले जातात. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व प्रश्न सहज कळतील. चला एक एक प्रश्न घेऊया. चला क्वेश्चन नंबर 1 बघा. क्वेश्चन नंबर 1 की 77 इंटू 78 इंटू 79 प्रायमरी बेसिकचा क्वेश्चन घेत आहे. तो जो छोटा लहान 4-5 वर्षाचा किंवा 4थ्या-5व्या वर्गात असणारा छोटा मुलगा जो आहे तो सुद्धा या प्रश्नाला सहज सॉल्व्ह करेल. आणि मला खात्री आहे की तुम्हाला पण हा प्रश्न सहज सॉल्व्ह करता येईल. दिसायला एकदम सोपा, आणि सोपा काय उत्तरही बरोबर येईल, वाद नाही. बट मॅटर काय करतं की याला सोडवायला किती वेळ लागेल, आता जनरल स्टुडंट, प्रश्न तर आहे सोपा, याला सोडवताना काय करतात, या 77चा गुणाकार 78 सोबत करतात. 77 गुणिला 78 यांच्यापासून त्यांचं काहीतरी उत्तर तयार होतं 3-4 डिजिट मध्ये. आणि मग आलेल्या या उत्तराचा गुणाकार तो 79 सोबत करतात आणि फायनली उत्तर मिळतं 5-6 डिजिट मध्ये. आणि हे जे उत्तर मिळतं ते ऑप्शन मध्ये पण मिळतं की 1, 2, 3, 4 या ऑप्शन पैकी कुठेतरी असेल. बट हा इथून इथपर्यंतचा प्रवास करताना त्यांना जवळपास 2, 2.5, 3 मिनिटे लागून जातात. गुणाकार करून आलेल्या गुणाकाराला पुन्हा तिसऱ्या संख्येसोबत गुणाकार करून फायनली उत्तर फाइंड आउट करून ऑप्शन मधून शोधून टिक करायला 2.5 ते 3 मिनिटं लागतात. बट हे 3 मिनिटं खरंच तुमच्याकडे आहेत का या परीक्षांना क्रॅक करण्यासाठी? तुमच्याकडे एका प्रश्नासाठी 3 मिनिटं, तोही असा नॉर्मलसा चिल्लरसा प्रश्न सॉल्व्ह करायला जर तुम्हाला 3 मिनिटं लागत असतील तर तुम्हाला एकतर वेळ कमी असतो आणि प्रश्न जास्त असतात. एका प्रश्नाला, साधारण प्रश्नाला, बरं का, मी शाब्दिक उदाहरण घेत नाहीये, हे न्यूमरिकल ॲबिलिटीचा क्वेश्चन आहे, हे शाब्दिक उदाहरण नाही. आणि या न्यूमरिकल ॲबिलिटीच्या क्वेश्चनला जर या साध्या प्रश्नाला 3 मिनिटं लागत असतील तर बाकीचे प्रश्न तुम्ही कधी सोडवणार? इनफॅक्ट हा जो प्रश्न आहे 3 मिनिटं नाही, 10 सेकंद, 8 ते 10 सेकंदाच्या आत तुमचा संपायला पाहिजे. तर तो कसा संपेल? तो कुठलाही प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये ड्रॉ केलेला असतो किंवा पेपर सेट करणारे जे असतात ते विनाकारण असा कुठलाच प्रश्न परीक्षेमध्ये टाकत नाही ज्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाईल. लक्षात ठेवा, दिलेल्या वेळेमध्ये सर्वच्या सर्व प्रश्न अटेम्प्ट केल्या जातील अशीच प्रश्नपत्रिका तयार होते. त्यामागची ट्रिक बिहाइंड जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही या प्रश्नांना इन्स्टंटली सॉल्व्ह करणार. अन्यथा ट्रिक बिहाइंड माहिती नसेल तर ट्रॅडिशनल वे म्हणजे आत्ता थोड्या वेळापूर्वी जो सांगितला तो ट्रॅडिशनल वे, शाळा कॉलेजमध्ये शिकवलेला. पण तुम्हाला शाळा कॉलेजमध्ये शिकवलेला भाग इथे अप्लाय करायचा नाही, त्याच्या पलीकडचा भाग जो कधीच तुम्हाला शाळा कॉलेजमध्ये शिकवण्यात आलेला नाही आहे तो भाग तुम्हाला अप्लाय करायचा असतो या स्पर्धा परीक्षामध्ये. तरच कुठेतरी तुमचा इन्स्टंटली आन्सर तयार होतो आणि तुमचा रिझल्ट प्रोड्यूस होतो. अन्यथा तुमचे पूर्ण क्वेश्चन सुद्धा अटेम्प्ट होत नाही. चला बघूया की याला जर करायचं असेल तर याला सीड मेथडद्वारे सॉल्व्ह करूया आपण. विनाकारण लांब लचक किचकट कॉम्प्लिकेटेड ट्रॅडिशनल मेथड वापरणार नाही. आपण काय करूया, हा तुमचा प्रश्न आहे, या प्रश्नाचा आपण सीड तयार करूया.
या प्रश्नाचा आपण सीड तयार करूया आणि या प्रश्नाचा जो सीड तयार होईल तोच तुमच्या उत्तराचा असायला पाहिजे। इथेच थोड्या वेळापूर्वी लिहून दिलंय की प्रश्नाचा सीड बरोबर उत्तराचा सीड असायला पाहिजे काय असतोच। जो प्रश्नाचा सीड तयार होतो तो उत्तराचा सीड तयार होतो। तर या प्रश्नाला सीड मध्ये कन्वर्ट करूया। चला, हा जो 77 दिसतोय या 77चा सीड तयार करायचा आहे मला। 9 कट होतात का बघा, होत नाही। जर होत नसतील तर त्यांची बेरीज करू। 7 आणि 7 14, 7 अधिक 7 14, 14 हा सिंगल डिजिट आलेला नाहीये। आपल्याला सिंगल डिजिट पाहिजे तर या 14ला पण सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट करू। 1 अधिक 4, 1 अधिक 4 काय तयार झालाय 5। म्हणजे 77 ही जी संख्या आहे, 77 ही जी संख्या आहे याचा सीड किती तयार झालाय 5। सेम 78चा सीड करूया। गुणाकार आहे, गुणाकाराचं चिन्ह देऊन दिलंय। 7 अधिक 8, 7 अधिक 8 15, 15 हा सिंगल डिजिट तयार झालेला नाही आहे। तर इथे पण 1 अधिक 5, 1 अधिक 5 सिंगल डिजिट तयार करूया। तर 78चा सीड तयार होईल तुमचा 6, राईट। गुणिला 79चा सीड तयार करायचा आहे। 7 अधिक 9 16, 7 अधिक 9 16 म्हणजे 16, 1 अधिक 6, 1 अधिक 6 किती तयार झाले 7। किंवा या 79 मध्ये तुम्हाला 9 दिसतोय, या 9ला पण इलिमिनेट करता येईल। तर डिरेक्टली 7 असं पण म्हणता येईल, 9ला इलिमिनेट करता येईल। आता इथे तयार झालाय 5 गुणिला 6 गुणिला 7 म्हणजे 77 78 79 यांचा गुणाकार नाही तर यांचा गुणाकार करणे। आणि हा सुद्धा कसा असायला पाहिजे इन टर्म्स ऑफ सीड, म्हणजे सीड सिंगल डिजिट मध्ये असायला पाहिजे हा गुणाकार। चला गुणाकार करूया सिंगल डिजिट मध्ये। 5 गुणिला 6, 5 गुणिला 6 म्हणजे 30, राईट ना। 5 गुणिला 6 म्हणजे 30 आणि 30चा सिंगल डिजिट काय तयार होईल तर 3 अधिक 0, 3 अधिक 0 किती तयार होईल 3। गुणिला हा 7 आहे, गुणिला हा 7 शिल्लक आहे। 5 गुणिला 6 30, 30 म्हणजे 3 गुणिला 7। आता फायनली या दोघांचा गुणाकार करूया। 3 गुणिला 7 21, 3 गुणिला 7 किती 21। बट आपल्याला पाहिजे सिंगल डिजिट मध्ये तर 21, 21 म्हणजे 2 अधिक 1, 2 अधिक 1 काय तयार होईल 3। फायनली तुमच्या प्रश्नाचा सीड काय तयार झालाय तर तुमच्या फायनली प्रश्नाचा सीड तयार झालाय, हा तयार झालाय 3। आणि प्रश्नाचा सीड जर 3 तयार झालाय तुमच्या उत्तराचा सीड सुद्धा 3च असायला पाहिजे। हा आपला कॉन्सेप्ट आहे, हा आपला की सेंटेन्स आहे की प्रश्नाचा सीड बरोबर उत्तराचा सीड असायला पाहिजे। तुमच्याकडे 4 ऑप्शन्स आहेत। या 4 ऑप्शन्स पैकी 4 ऑप्शन मध्ये संख्या दिलेल्या आहेत, कोणत्या संख्येचा सीड 3 तयार होतो बघणे आहे। चला प्रश्नाचा सीड तयार झालाय 3। ऑप्शन नंबर 1 ला चेक करूया की या ऑप्शन नंबर 1 मध्ये ही जी संख्या दिली आहे याचा सीड काय तयार होतो। 9 किंवा 18, 9 किंवा 18 आपल्याला कट करता येतात। तर बघूया इथून 9 तर मोठ्या संख्या दिसत आहेत, 18 कट होतात का बघा। बघा 4 आणि 6 10, 10 आणि 4 14, 14 आणि 4 18 अंकांची बेरीज केली बरं का। ते 2 अंक असो, 3 अंक असो, 4 अंक असो, 5 अंक असो, 9 किंवा 18 मिळत आहेत म्हणजे त्याला कट करता येईल। 4 आणि 6 10, 10 आणि 4 14, 14 आणि 4 18, 18 कट झाले 18 म्हणजे 0। शिल्लक काय राहिलंय, शिल्लक राहिलंय 7 अधिक 4, 7 अधिक 4 होतात 11, 7 अधिक 4 होतात 11, 11 हा डबल डिजिट आहे म्हणजे 1 अधिक 1, 1 अधिक 1 2 तयार होतो। या ऑप्शन नंबर ए जो आहे त्याचा सीड तयार होत आहे 2। आपल्या प्रश्नाचा सीड तयार झालाय 3, तर आपल्याला 2 हा सीड चालणार नाही म्हणजे ऑप्शन नंबर 1 तुमचं उत्तर होणार नाही। होणार नाही म्हणजे शक्य नाही, होऊ शकत नाही। चला ऑप्शन नंबर सेकंड मध्ये बघा 18 कट होतात का बघा। 18, 7 आणि 7 14, 14 आणि 4 18 होतात का रे कट। यस यस होत आहेत, 18 कट होत आहेत। शिल्लक काय राहिलं तुमच्याकडे, शिल्लक राहिलं 4 अधिक 4 8, 8 अधिक 4 12 यांची बेरीज केली 12, जो डबल डिजिट मध्ये आला तर 12 म्हणजे सिंगल डिजिट फॉर्म करायचा आहे। 1 अधिक 2, 1 अधिक 2 किती तयार होत आहे 3 तयार होत आहे। आपल्या प्रश्नाचा सीड होता 3, तर आपल्या उत्तराचा सीड पण 3च असायला पाहिजे म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड हे होईल या प्रश्नाचं उत्तर। हा जो वर प्रश्न दिलाय 77 इंटू 78 इंटू 79 याचं उत्तर तयार होईल तुमचं ऑप्शन नंबर सेकंड। तुम्हाला या पद्धतीचा वापर करता आलाच पाहिजे कारण तुम्हाला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्न
हा सीड वन हँडेडली सॉल्व्ह करतोय, वन मॅन आर्मी आहे बरं का, लक्षात ठेवून घ्या. तर हे तर पहिलाच प्रश्न होता. असे 10 प्रश्न घेऊन आलेलो आहे मी तुमच्यासाठी. त्या 10 प्रश्नांना डील करूया. बी शुअर आपला कॉन्सेप्ट एकच आहे, प्रश्नाचा सीट बरोबर उत्तराचा सीट असायला पाहिजे. जो प्रश्नाचा सीट तयार होईल तोच तुमच्या उत्तराचा असायला पाहिजे. आणि इन्स्टंटली क्वेश्चन सॉल्व्ह होतात, लांब लचक कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडत नाही. राईट. आता हा पहिला प्रश्न होता, थोडासा लेंदी मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिला. एक्सप्लेन का करून दिलाय, कारण मला तुम्हाला समजावून सांगणे होते की प्रश्नाचा सीट कसा तयार होतो आणि त्याला उत्तरामध्ये कसं फाइंड आउट करण्यात आलंय. आता समोरचे जे क्वेश्चन्स असतील ते थोडेसे फास्ट करूया, पटापट प्रश्नांचे सीट तयार करूया आणि फटाफट ऑप्शन मध्ये शोधूया त्याला. की क्वेश्चन नंबर सेकंड बघा, क्वेश्चन नंबर सेकंड की या दोघांच्या गुणाकारातून ही संख्या वजा करणे आहे. तर आधी गुणाकार संपवून घेऊया आणि गुणाकार करत बसू नका. 1337 गुणिला 78 कराल, वेळ लागेल. सीड अप्लाय करा. 9 कट होतात का बघा या संख्येमध्ये, बघा 7 आणि 1 8 आणि 1 9 कटलाय. काय तयार झालाय याचा सीड, याचा सीड तयार झालाय 3 गुणिला, इथे 9 कट होत नाही तर 7 अधिक 8 15, 7 अधिक 8 15, 15 म्हणजे 1 अधिक 5 6, त्याचा सीट तयार झालाय 6 मायनस, इथे 9 कटतात का बघा, 3 आणि 4 7 आणि 2 9 कट झाले. काय सीट तयार होईल इथे तयार होईल 8. राईट. 3 गुणिला 6 आधी गुणाकार कंप्लीट करा. 3 गुणिला 6 18, 18 म्हणजे 1 अधिक 8 9 मायनस हा किती आहे 8, 9 वजा 8 किती तयार झालाय तुमच्या प्रश्नाचा सीट. प्रश्नाचा सीट तयार झालाय 1. ऑप्शन मध्ये 1 कुठे मिळतं फक्त तितकं बघणे आहे. चला बघूया. ऑप्शन नंबर 1 मध्ये 5 आणि 5 10 आणि 8 18 कट केले. 9 किंवा 18 कट करता येतात, 0 असतो. तर 8 अधिक 2 8 अधिक 2 10, 8 अधिक 2 म्हणजे 10, 10 म्हणजे 1 अधिक 0 1. तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्येच उत्तर मिळालं आहे की तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 1. प्रश्नाचा सीट तयार झालाय 1, तुमच्या उत्तराचा सीट पण एकच तयार व्हायला पाहिजे. हे होईल तुमच्या क्वेश्चनचं आन्सर. राईट. अशी फास्ट आता आपल्याला बघणे आहेत की लांब लचक कॅल्क्युलेशन न करता पटापट प्रश्नांची उत्तरे कशी काढली जातात. क्वेश्चन नंबर 3 वर येऊया. इथे 4 संख्या दिलेल्या आहेत, 4 संख्या आणि चौघांचा पण गुणाकार आहे. थोडा विचार करा की आधी या दोघांचा गुणाकार करणार, मग यांच्यापासून 3 किंवा 4 अंकाची एक संख्या तयार होईल. मग त्या आलेल्या 4 अंकाचा गुणाकार या 41 सोबत करणार, मग याच्यापासून 5-6 अंकाची संख्या तयार होईल आणि त्याचा गुणाकार मग शेवटी 43 सोबत करणार आणि त्याच्यापासून 7-8 अंकाची संख्या तयार होईल आणि ते तुमचं उत्तर तयार होईल. उत्तर बरोबर पण येईल, मला काहीच वाद नाही. आय एम डॅम शुअर तुमचं उत्तर बरोबर येईल. थोडा विचार करून बघा. ही प्रोसेस करायला तुमचे 3-4 मिनिटं कमीत कमी निघून जातील. तुमचे 3-4 मिनिटं कमीत कमी निघून जातील. आणि तितका वेळ आपल्याकडे खरंच आहे का परीक्षांमध्ये, तर बिलकुल नाही. तशा पद्धतीने सॉल्व करू नका, तर गो विथ स्मार्ट वे. स्मार्ट वे मीन्स सीड पद्धतीने जा. या 37चा सीड तयार करूया. 3 अधिक 7 10, 3 अधिक 7 10, 10 म्हणजे 1 अधिक 0 1 गुणिला 3 अधिक 9 12, 12 म्हणजे 1 अधिक 2 3, किंवा या 39 मध्ये 9 कट करा, हा 3 तसा पण तयार होतोय, 9 दिसतोय हाकलून द्या, गुणिला 1 अधिक 4 5, लिहिला इथे 5 सिंगल डिजिटच मिळतोय. 4 अधिक 3 7, अगेन सिंगल डिजिट मिळतोय. सीड मध्ये ट्रान्स करून टाकलेला आहे आपण या क्वेश्चनला आणि या प्रश्नाचा आपण तयार करूया सीड. आणि जो काही सीड तयार होईल या प्रश्नाचा तो आपल्याला या ऑप्शन मध्ये शोधणे आहे. बस काम संपलेलं आहे. सिंगल डिजिट मध्ये गुणाकार व्हायला पाहिजे. 1 गुणिला 3 म्हणजे 3, 3 गुणिला 5 म्हणजे 15, 3 गुणिला 5 म्हणजे 15, 15 म्हणजे 1 अधिक 5, 1 अधिक 5 6, 6 गुणिला 7, 6 गुणिला 7 म्हणजे 42, 42 म्हणजे सीट काय तयार करेल, 4 अधिक 2 6 सिंगल डिजिट तयार करेल. तुमच्या या प्रश्नाचा सीट तयार व्हायला पाहिजे 6. प्रश्नाचा सीट तयार झालाय 6, उत्तराचा सीट पण 6च असायला पाहिजे. चला ऑप्शन नंबर 1 ला बघा, हा 9 कटलाय. राईट. पुन्हा 5 आणि 4 9 पण कटलाय. 9 म्हणजे 0, 18 म्हणजे 0, शिल्लक करायला 2 अधिक 4, 2 अधिक 4 हा झालाय 6. 6 तुमच्या प्रश्नाचा सीट होता 6, तुमच्या उत्तराचा सीट पण 6च असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 1 मध्ये तुम्हाला मिळतंय या प्रश्नाचं उत्तर. राईट.
अगदी साधा सोपा कॉन्सेप्ट आहे, फक्त तुम्हाला अप्लाय करता आलं पाहिजे. अप्लाय करणे शिका. मोठ्यात मोठे किचकटसे असणारे क्वेश्चन सहज ड्रॉ करून घ्या. चला क्वेश्चन नंबर 4 ला येऊया. क्वेश्चन नंबर 4, या दोघांचा गुणाकार प्लस या दोघांचा गुणाकार मायनस या दोघांचा गुणाकार आणि यांच्यापासून या 4 ऑप्शन पैकी कुठलं तरी एक ऑप्शन तयार होईल तुमचं. बट गुणाकार तीन गुणाकार आहेत, 3 गुणाकार करायला वेळ जाईल, त्याशिवाय त्यांची बेरीज वजाबाकी पण करणे आहे. तर इतका वेळ घालवू नका, 10 सेकंदामध्ये उत्तर फॉर्म करा. चला 67, 6 अधिक 7 13, 13 म्हणजे 1 अधिक 3 4 गुणिला 92चा 9 कटला, सीट तयार होत आहे 2 प्लस 37 म्हणजे 3 अधिक 7 10, 10 म्हणजे 1 अधिक 0 1 गुणिला 79चा 9 कट करा, तयार होत आहे 7 मायनस 4 आणि 4 8 सिंगल डिजिट तयार झाला आहे, 5 अधिक 1 6 सिंगल डिजिट तयार झालेला आहे. सर्वात आधी गुणाकाराला कंप्लीट करून घ्या. चला 4 दुने झालाय 8 प्लस 7 1 7 मायनस 8 गुणिला 6, 8 गुणिला 6 म्हणजे 48, 48 8 गुणिला 6 48. आपल्याला सिंगल डिजिट पाहिजे आहे, तर यांची बेरीज करा. 4 अधिक 8, 4 अधिक 8 म्हणजे 12. अगेन सिंगल डिजिट मिळालेला नाही आहे, यांची बेरीज करा. 1 अधिक 2 3 म्हणजे 8 गुणिला 6 48, 48 म्हणजे 12, 12 म्हणजे 3. फायनली तुमच्या क्वेश्चनचा सीट तयार करा. 8 अधिक 7 15, 15 मधून 3 कमी करा, 15 मधून 3 गेले 12, 12 म्हणजे सिंगल डिजिट काय तयार होईल, तर 1 अधिक 2. तुमच्या प्रश्नाचा सीट तयार होतो आहे 3. प्रश्नाचा सीट तयार होत आहे 3. तुमच्या उत्तराचा सीट पण 3च असायला पाहिजे, दुसरा चालणार नाही. राईट. चला शोधूया ऑप्शन मध्ये. बघा ऑप्शन नंबर 1, 6 आणि 3 9 कट केले, 9 कट करता येतात. 7 आणि 4 11, 11 म्हणजे तयार करतोय 2. राईट ना. 7 अधिक 4 11, 11 म्हणजे 1 अधिक 1 2. आपल्याला पाहिजे होता 3, उत्तर होणार नाही. चला नेक्स्ट ऑप्शनला बघा. बघा 6 आणि 3 9 कट केले, 8 अधिक 4 12, 8 अधिक 4 12, 12 म्हणजे 1 अधिक 2, 1 अधिक 2 3. आपल्याला पाहिजे होता 3 आणि ऑप्शन नंबर बी मध्ये मिळाला आपल्याला 3. तर ऑप्शन नंबर 2 हे असायला पाहिजे आपल्या प्रश्नाचं उत्तर. राईट. थोडेसे स्मार्ट वेज वापरा, कारण ही स्पर्धा साधारण नाहीये. खूप कमी जागा असतात आणि खूप सारे ऍप्लिकेशन्स असतात. सर्वांना हरवून समोर जाणे म्हणजे तुम्हाला वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे, आणि वेळेचं नियोजन जर करायचं असेल तर तुमचे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या खूप फास्ट असायला पाहिजे. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन वर येऊया. क्वेश्चन नंबर 5. आता हा जो क्वेश्चन नंबर 5 दिसतोय की 224 चे 68.5% बरोबर किती. हा टाईप बरं का, हा एक असा मोस्ट फ्रिक्वेंटली विचारण्यात येणारा टाईप आहे की कोणत्या तरी संख्येचे काहीतरी टक्के म्हणजे किती, हे तुम्हाला असंख्य प्रश्न सापडतील. असंख्य यापूर्वी आलेले खूप सारे प्रश्न तुम्हाला या स्वरूपात या फॉर्मॅटमध्ये सापडतील, या टाईपमध्ये सापडतील. आणि ऑलमोस्ट या टाईपचे क्वेश्चन सुद्धा सीडने डील होतात. की 224 ही तर अशी काही संख्या ज्याची 68.5, एक तर ही संख्या तुम्हाला डेसिमल पॉईंट मध्ये दिली आहे आणि त्याची टक्केवारी पण काढायची आहे. विद्यार्थ्यांकडे काहीतरी त्या टक्केवारीचा काहीतरी फॉर्म्युला असतो, त्या फॉर्म्युल्यामध्ये या संख्या ठेवतात आणि खूप लांब लचक किचकटशे कॉम्प्लिकेटेड सोल्युशन करत करत शेवटी फायनली उत्तर ड्रॉ करतात. बट ते उत्तर काढत पर्यंत वेळ भरपूर निघून गेलेला असतो. इनफॅक्ट तो वेळ आपल्याला गमवायचा नाही आहे, आपल्याला याचा आन्सर इन्स्टंट काढायचा आहे. तर मी या 224चा सीड तयार करेल. 9 कट होत नाही तर 2 अधिक 2 4, 4 अधिक 4 8. 224चा सीड तयार केलाय 8. च ची 12 खडी कुठेही सापडत असेल तर च ची 12 खडी म्हणजे गुणाकार होतो. आता या संख्येचा सीड तयार करायचा आहे मला. डेसिमल पॉइंट मध्ये दिसतोय तो. डेसिमल पॉइंट मध्ये जरी असेल तरी त्याचा सीड मात्र साधारण अंकामध्येच तयार करायचा आहे. 6 आणि 8 14, 14 आणि 5 19. डबल डिजिट मध्ये तयार झाला. 1 अधिक 9 10, 10 म्हणजे 1 किंवा हा 9 कट करा तर तुमचा सीड तयार होतो 1. समोर तुम्हाला पर्सेंटेज दिसतोय, या पर्सेंटेजचा काहीही वापर नाही या सीड मध्ये.
पर्सेंटेजचा कुठलाच वापर नाही, पर्सेंटेज असेल त्याला इग्नोर करा. सिम्पली तुमचं इक्वेशन काय तयार झालं, याचा सीट तयार झालाय 8, याचा सीट तयार झालाय 1. 8 गुणिला 1, 8 गुणिला 1 म्हणजे तुमच्या प्रश्नाचा सीट तयार झाला आहे 8 आणि प्रश्नाचा सीट तयार झालाय 8. तुमच्या उत्तराचा सीट पण 8च असायला पाहिजे. राईट. चला ऑप्शन मध्ये शोधूया 8 सीट कुठे मिळतोय. ऑप्शन नंबर 1 काय बोलतोय, 5 आणि 4 9 कट केले. राईट. 1 अधिक 4, 1 अधिक 4 5 होतो तयार. इथे आपल्याला पाहिजे 8, इथे तयार होत आहे 5. उत्तर होणार नाही. नेक्स्ट या बी वर 5 अधिक 4 9 कट केले. 1 अधिक 1 2, 2 अधिक 4 6. याचा सीट तयार करतोय 6. आपल्याला पाहिजे 8, 6 चालणार नाही. चला ऑप्शन नंबर 3 वर येऊया. 5 आणि 4 9 कट केले. 1 अधिक 2 3, 3 अधिक 4 7. याचा सीट तयार होतोय 7. ऑप्शन नंबर सी चा. आपल्याला पाहिजे होता 8. म्हणजे पहिले 3 ऑप्शन तर तुमचं उत्तर होणार नाही. पहिल्या 3 ऑप्शन मध्ये तुम्हाला कुठलंच उत्तर मिळालं नाही तर तुमचं उत्तर तर ऑप्शन नंबर लास्टच असायला पाहिजे, शेवटचं. तर बघूया हे जे शेवटचं ऑप्शन आहे ते 8 सीट तयार करताय का. तर बघा 5 आणि 4 9 कट केले. राईट. 1 अधिक 3 4, 4 अधिक 4 8. यस करतंय. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर लास्ट 153.44. राईट. थोडीशी जर सीटची प्रॅक्टिस केली ना तर हे ऑप्शन मध्ये इतकही काटपीट करण्याची गरज पडत नाही. सरळ तुम्हाला सीट तयार होताना दिसतात. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. अगेन सेम टाईपचा क्वेश्चन की 7892 चे 67% 67% काढायचे आहेत. राईट. चला सीट तयार करूया. 9 कट होतात का, तर हा 9 कटला. पुन्हा कुठे 9 कट होतात बघा. 7 आणि 2 9 कट झालेत. काय शिल्लक राहिला इथे 8. चे म्हणजे गुणाकार. 67 6 अधिक 7, 6 अधिक 7 13, 13 म्हणजे 1 अधिक 3, 1 अधिक 3 तयार झालाय 4. राईट. सिंपली या दोघांचा गुणाकार 8 चौक होतो 32 आणि 32 चा सीट तयार करणे आहे 3 अधिक 2, 3 अधिक 2 सीट तयार होत आहे 5. सीट तयार झालाय 5. ऑप्शन मध्ये 5 कुठे मिळतंय शोधूया. ऑप्शन तुम्हाला थोडेसे लांबलचक दिसत आहेत. म्हणजे लांबलचक दिसत आहेत म्हणजे 9 18, 18ला पिक करा. 18 कुठून कट होतील का. बघा हा 6 आणि 4 10 आणि 8 18. थोडीशी संख्यांसोबत तुम्हाला खेळायची सवय असेल ना, थोडं खेळता आलं पाहिजे किंवा आकडेमोड करण्याची सवय असेल, पटापट पटापट तुमचे सीड तयार होतात. इथून 18 कट केले. शिल्लक काय राहिलंय 5 अधिक 2 7, 7 अधिक 5 12, 7 अधिक 5 12, 12 म्हणजे 1 अधिक 2 3. तुमच्या ऑप्शन नंबर ए चं सीट तयार झालंय 3. आपल्या प्रश्नाचा सीट किती होता, प्रश्नाचा सीट होता 5. म्हणजे 3 हे उत्तर होणार नाही, हे उत्तर होणार नाही. आपल्याला ऑप्शन मध्ये पण सीट 5च पाहिजे. चला पुन्हा 6 आणि 4 10 आणि 8 18 कट केले. 5 अधिक 2 7, 7 अधिक 6 13, 13 म्हणजे 1 अधिक 3 4. ऑप्शन नंबर सेकंडचा सीट तयार झालाय 4. पण आपल्याला पाहिजे होता 5. उत्तर होणार नाही, शक्य नाही, होऊ शकत नाही. चला थर्डला येऊया. 6 आणि 4 10 आणि 8 18 कट केले. बघा पुन्हा 5 2 7 पैकी हा 7 आणि 2 9 पण कट करतोय. 9 कट करता येईल. शिल्लक काय राहिलाय, शिल्लक राहिलाय 5. म्हणजे या संख्यांचा सीट तयार होत आहे 5 आणि आपल्या प्रश्नाचा सीट पण होता 5च. म्हणजे प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 सी. राईट. किचकटपणा विनाकारण वाढवून घेऊ नका. साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने सॉल्व्ह होतंय तर त्यानुसारच कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. चला नेक्स्ट येऊया. क्वेश्चन सेमच आहे पण आता हा डबल टर्म मध्ये आहे. जसा हा पहिला टर्म आणि हा दुसरा टर्म. यापूर्वी जे 2 प्रश्न घेतले ते सिंगल टर्म वर होते, असेच सिंगल टर्म वर. बट आता डबल टर्म वर क्वेश्चन्स आहेत. आणि इनफॅक्ट मागच्या 3-4 वर्षापासून ज्या परीक्षा झाल्या आहेत त्यावर या न्यूमरिकल ॲबिलिटीवर अशा सिम्प्लिफिकेशनचे जे क्वेश्चन्स आहेत ते डबल टर्मवर बघण्यात आले आहेत. तर डबल टर्मवर तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. तर हे सुद्धा आपण सीटच्या माध्यमातूनच सॉल्व्ह होतात.
इनफॅक्ट जनरल स्टुडंट हा विचार करतो की 2224चे 98% काढायला 1.5-2-3 मिनिटं लागतील आणि मग 5294चे 63.2 काढताना पुन्हा त्याचा वेळ गुंतेल आणि 7-8 मिनिटं घेऊन जाईल असा त्याचा विचार असतो. बट इनफॅक्ट तसं नसतं. जनरल स्टुडंट अशा प्रश्नांना अटेम्प्टही करत नाही, तो सोडून देतो. बट तुम्हाला कोणताच प्रश्न सोडायचा नाही आहे, सर्व प्रश्नांना डील करून उत्तरे काढणे आहे. आणि प्रश्न जितका जास्त कॉम्प्लिकेटेड असेल तितका जास्त सीड वापर केला जातो, हे सुद्धा लक्षात घ्या. विनाकारण वेळ खाऊ प्रश्न तुम्हाला कुठल्याच परीक्षेत सापडणार नाही. हा साधारण विद्यार्थ्यांना वाटेल वेळ खाऊ प्रश्न आहे, बट इनफॅक्ट नाही, कारण याच्या मागे काहीतरी ट्रिक बिहाइंड आहे. आणि ती ट्रिक बिहाइंड म्हणजे जी पद्धत मी तुम्हाला आता सध्या शिकवतोय, सीड मेथड, हीच याची ट्रिक बिहाइंड आहे. तर याला सुद्धा सीडने सॉल्व्ह करूया आपण. चला, या 2224चा सीड तयार करूया. 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 4 10, 10 म्हणजे 1. 6 म्हणजे गुणाकार, 98चा 9 कटला, सीट काय तयार होईल 8. पर्सेंटेज सोडा प्लस. चला, इथे 9 कटलाय, 5 आणि 4 9 कटलाय, इथे तयार होत आहे 2 गुणिला 6 म्हणजे गुणाकार. आता हा दिसतोय तुम्हाला डेसिमल पॉइंट मध्ये, हरकत नाही. 6 आणि 3 9 कटलाय, सीट तयार होत आहे 2. पर्सेंट दिसतोय, इग्नोर करा. यांच्यापासून सीड तयार करणे करूया. 8 गुणिला 1 म्हणजे 8 प्लस 2 गुणिला 2 म्हणजे 4. 8 अधिक 4 म्हणजे 12 आणि सिंगल डिजिट 12 काय तयार करेल 1 अधिक 2. तुमच्या प्रश्नाचा सीड तयार करेल 3. प्रश्नाचा सीड तयार झालाय 3. ऑप्शन मध्ये जे ऑप्शन तुम्हाला 3 सीड देत असेल त्याला बेधडक टिक करू द्या. चला शोधूया ऑप्शन नंबर 1 मध्ये. बघा 5 आणि 5 10 आणि 8 18 कट झाले आहेत. 2 अधिक 3 5, 5 अधिक 2 7 तयार करतोय. आपल्याला पाहिजे आहे 3, 7 होणार नाही. ऑप्शन नंबर 1 कॅन्सल आउट करा. इकडे या 5 आणि 5 10 आणि 8 18. पुन्हा या खालच्या शिल्लक संख्यांपैकी बघा 2 आणि 5 7, 7 आणि 2 9 पण कट करतायत. तर हाकलून देऊया त्यांना. सीट काय तयार झालाय 3. आपल्याला किती पाहिजे होता 3, हा मिळाला आहे 3. डेफिनेटली हेच या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 2 हे होईल या तुमच्या प्रश्नाचं. किचकट स्वरूपात दिसणारा हा जो प्रश्न आहे त्याला एकदम सिम्पलेस्ट सोल्युशन मी तुम्हाला दिलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या मनात असं येतं की हा 5294 कम्प्लीट राऊंडेड ऑफ नाहीये की 5000 6000 7000 असं असतं तर कदाचित त्याचा 63.2% काढता आला असता लवकर. बट ही संख्या राऊंडेड ऑफ मध्ये दिली जात नाही. म्हणजे जे फॉर्म्युल्याचा वापर करतील उत्तर तर काढतील ते शेवटी, बट वेळ खूप 7-8 मिनिटं घेऊन जातील. 7-8 मिनिटं नाही, 8-10 सेकंदामध्ये तुम्हाला ड्रॉ करता आले पाहिजे. राईट. चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर 8 वर. अगेन तुम्हाला तसाच प्रश्न दिसतोय. तर याला पण तसंच सॉल्व्ह करू. चला 750चा सीट करू. 7 आणि 5 12 म्हणजे 3 गुणिला 1 अधिक 4 म्हणजे 5 प्लस 8 आणि 4 12 म्हणजे 3 गुणिला 2 आणि 2 4. चला 3 अपाची 15 म्हणजे 6. 3 चौक 12 म्हणजे 3. 6 अधिक 3 9. 9 म्हणजे 0 पण म्हणता येईल. शोधा कुठे मिळतोय बघा या ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतोय. 6 आणि 2 8 आणि 1 9. ऑप्शन नंबर 1 हे तुमचा आन्सर संपलंय. इन्स्टंट सॉल्व्ह करा, काही वेळ लागत नाही. जसं नेक्स्ट क्वेश्चन बघा 1200चे म्हणजे 12 म्हणजे 3 गुणिला याचा सीट 3.05. 3 अधिक 5 8 प्लस 800चा सीट 8 गुणिला 6 आणि 4 10 म्हणजे 1 गुणाकार करा. 8 त्रिक 24. 8 त्रिक 24 म्हणजे 2 अधिक 4 6 प्लस 8 1 8. 8 आणि 6 14. 14 म्हणजे 1 अधिक 4 5. 5 सीट शोधा ऑप्शन मध्ये कुठे मिळतोय बघा. ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतोय. 8 आणि 7 15. 15 आणि 8 23. 23 म्हणजे 2 अधिक 3 5. तर ऑप्शन नंबर 1 तुमचा आन्सर खतम. इन्स्टंट आन्सर सॉल्व्ह होतात. यापूर्वीचे मी थोडेसे लांब लचक करून दाखवले, तुम्हाला समजायला यायला पाहिजे म्हणून. बट आता डिरेक्टली कसं काढायचं ते सुद्धा शिकवत आहे. चला 425चा 4 आणि 5 कटला. सीट काय तयार झालाय 2. 6 म्हणजे गुणाकार. 30चा सीड 3 प्लस 721चा 7 आणि 2 9 कटलाय. काय तयार होत आहे 1 गुणिला 40चा सीड 4. गुणाकार संपवून घ्या. 3 दुने 6 प्लस 4 1 4. 6 अधिक 4 म्हणजे 10. 10 म्हणजे 1 अधिक 0.
तुमच्या क्वेश्चनचा सीट तयार झालाय एक. ऑप्शन मध्ये एक कुठे मिळतं बघा. बघा हा 9 कटलाय, 5 आणि 4 9 कटलाय, हा तयार होत आहे 2. राईट उत्तर होणार नाही. 9 कटलाय, 5 आणि 4 9 कटलाय, हा तयार होत आहे 1. तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी असायला पाहिजे इन्स्टंट. थोडस सीटची प्रॅक्टिस करा. सीटच्या संख्या पटकन कुठलीही संख्या असेल त्याचा सीट सिंगल डिजिट मध्ये काय तयार होईल हे जर तुम्हाला इन्स्टंटली ड्रॉ करता येत असेल तर या प्रश्नांची उत्तरे इन्स्टंटली घेऊन जा. हेच नाही, याच्यासारखे असंख्य प्रश्न, हजारो प्रश्न सीट वन हँडेडली सॉल्व्ह करतो. तर तुम्हाला सीटची माहिती असणे खूप गरजेची आहे. राईट. तर हा मी सीट पार्ट 1 घेतला बरं का. हा मी सीट पार्ट 1 असे 3 पार्ट मला घ्यायचे आहेत. तर हा सीट पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला इतकं समजावून दिलंय. सीट पार्ट 2 मध्ये भागाकाराचे क्वेश्चन, स्क्वेअर आणि क्यूबचे क्वेश्चन कसे ड्रॉ केले जातात त्याला पण आपल्याला शिकणे. राईट मित्रांनो, याला इग्नोर करू नका बरं का. हे अंडर एस्टिमेट करू नका. छोटीशी पद्धती आहे, बट अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्न तुमच्या परीक्षेतील सहज सॉल्व्ह करून जाईल. आय होप की तुम्हाला हे लेक्चर कळलं असेलच. आणि तुमच्यापैकी जर कुणी पहिल्यांदा बघत असेल आमच्या या यूट्यूब चॅनलचं लेक्चर, त्यांनी डेफिनेटली सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, रोज तुम्हाला एक नवीन लेक्चर देतो आणि रोज कामाचे लेक्चर मी प्रोव्हाइड करत असतो. तुम्हाला जर आवडलं असेल तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. राईट. आय होप सर्व तुम्हाला हा लेक्चर समजला असेल. नसेल समजलं पुन्हा रिवाइंड करून बघा एकदा. रिवाइंड करून बघा. हा सीड मेथड पार्ट 1 घेतलाय मी. सीड मेथड पार्ट 1. सीड मेथड पार्ट 2 घेऊन येईल मी तुमच्यासाठी नेक्स्ट डेला, म्हणजे उद्या तुम्हाला मिळेल. राईट. आजची 29 तारीख आहे. 29 उद्या 30 तारखेला तुम्हाला सीड पार्ट 2 चं लेक्चर मिळेल. त्याला पण बघायला विसरू नका. राईट. टिल देन ऑल ऑफ यू बी हॅप्पी अँड कीप स्माइलिंग ऑलवेज अँड थँक यू सो मच. थँक यू.